नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला जाणार आहोत। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, इथे आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला व्हिजिट करायला जाणार आहोत। तर सर्वात आधी इथे तिकीट काढण्याची सोय केलेली आहे। तर सर्वात आधी आपल्याला इथे तिकीट काढायचं आहे आणि तिकीट काढल्यानंतर बोटीत बसून आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला व्हिजिट द्यायला जाणार आहोत। तर तिकीट काढलेलं आहे, बोटीत आपण बसलेलो आहे। आता आपण थोडक्यात सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती बघणार आहोत। तर सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आहे। हा किल्ला अरबी समुद्राच्या कुर्ते बेटावर बांधला असून तो मालवण किनारपट्टीपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती अथांग आहे। शिवाजी महाराजांनी लोकांच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले होते। त्यातीलच एक किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचं आद्यस्थान मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला होय। तर आता बोटीत बसून आपण किल्ल्याकडे जात आहोत। अथांग अशा समुद्रामध्ये हा किल्ला वसलेला आहे। तर शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते, पण त्यांना असं जाणवलं की शत्रूचा पराभव करण्यासाठी आणि स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती ही गरजेची आहे। त्यानुसार त्यांनी चांगल्या आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेतला आणि सिंधुदुर्गासाठी कुर्टे बेट निवडलं। गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुमारे 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं। शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंधुदुर्ग हे नाव दिलं। याचा अर्थ समुद्राचा किल्ला असा होतो। तर आपण थोडक्यात आता सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास बघूया। सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी आणि स्वराज्याच्या लढाईशी निगडीत आहे। इसवी सन 1661 मध्ये शिवाजी महाराजांनी मालवण जिंकलं आणि त्यांना हजरत, अंग्रेज आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी मजबूत किल्ल्याची गरज वाटली। त्यामुळे त्यांनी इसवी सन 1664 मध्ये समुद्रात असलेल्या कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1664 ते 1667 ह्या काळात बांधला। या किल्ल्याच्या बांधकामासाठी शिवाजी महाराजांनी गोवेकुरी पोर्तुगीजांकडून स्थापत्य तज्ञ बोलवले होते। शिवाजी महाराजांच्या आरमाराचा कणा म्हणून सिंधुदुर्ग किल्ला ओळखला जातो। हा किल्ला कुर्टे बेटावर 48 एकरांच्या विशाल परिसरात पसरलेला आहे। शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी आजही किल्ल्यावर पाहायला मिळतात, ज्या आपण पुढे जाऊन बघणारच आहोत। दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशा ह्या विहिरींची नावं आहेत। याच किल्ल्याच्या तटबंदीमध्ये शिवाजी महाराजांनी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती, जी त्या काळातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक जागरूकतेचं प्रतीक आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याने अनेक युद्धामध्ये मराठ्यांच्या शौर्याची साक्ष दिली आहे। पोर्तुगीज, आदिलशाही आणि इंग्रजांसारख्या शत्रूंना परतवून लावण्यात या किल्ल्यानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी 3 किलोमीटर लांब आहे आणि 9 मीटर उंच आणि 4 मीटर रुंद आहे। या तटबंदीला 52 बुरुज आहे आणि ते समुद्राच्या लाटांना अगदी सहजपणे झेलू शकतात। किल्ल्याच्या आतून समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे। शत्रूंच्या हल्ल्याच्या वेळी या मार्गाचा वापर केला जात असे। किल्ल्याच्या आतमध्ये मोठ्या पाण्याच्या विहिरी आहेत। या विहिरींची पाणी साठवण्याची क्षमता खूप मोठी आहे आणि त्यामुळेच किल्ल्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय अगदी सहजपणे होत असे। किल्ल्याच्या आत शंकराच्या रूपातील शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे। हे मंदिर इसवी सन 1995 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलं होतं। आज सिंधुदुर्ग किल्ला एक ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांना आकर्षित करतो। हा किल्ला आपल्या भव्य वास्तुरूपाने आणि गौरवशाली इतिहासाने पर्यटकांना मोहवून टाकतो। किल्ल्यावरील युद्धाच्या खुणा आणि शिवाजी महाराजांच्या वास्तुकलेचे नमुने पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात। सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे। या किल्ल्यावरील युद्धाने स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि मराठ्यांच्या शौर्याचे आणि जलदलाच्या कौशल्याचं दर्शन घडतं। आजही हा किल्ला आपल्या भव्यतेने आणि इतिहासाने सर्वांना प्रेरणा देत आहे। आता सिंधुदुर्गाचं
3 मुख्य दरवाजे आहेत. पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण दरवाजा आणि उत्तरेला गोमुख दरवाजा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर 52 बुरुज आहे. नंदी बुरुज, भैरव बुरुज, चंडी बुरुज आणि राम बुरुज हे काही प्रमुख बुरुज आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर अनेक इमारती आहे. राजवाडा, अंधारबाव, गुप्त मार्ग, कालिका देवी मंदिर आणि सूर्य मंदिर हे देखील प्रमुख इमारती आहेत. नयनवटी हा किल्ल्याच्या उत्तरेला असलेला एक गुप्त मार्ग आहे. शत्रूच्या हल्ल्यावेळी या मार्गाचा वापर सहजपणे किल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी केला जात होता. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या किनारी प्रदेशाचं आणि अथांग निळ्याभोर समुद्राचं दर्शन घेता येतं. हे दृष्टी सौंदर्य मनाला भुरळ पाडून जातं. सिंधुदुर्ग किल्ला हा टोटल 48 एकरात पसरलेला असल्यामुळे तुम्ही काही तासांमध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाहू शकता. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून मालवण समुद्राच्या आगळ्या वेगळ्या रूपाचा आस्वाद घेऊन आनंद अनुभवू शकता. आजूबाजूचा परिसर इतका मनमोहक असल्यामुळं तुम्हाला समाधानाची अनुभूती नक्कीच मिळते. सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात घेऊन जातो. किल्ल्याच्या भव्य वास्तुकलेचं दर्शन घेण्याचा हा एक उत्तम अनुभव आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचं मनमोहक दृश्य पाहू शकता, जे आता आपण व्हिडिओत बघतोय. किल्ल्याच्या आत म्युझियम आहे, जिथं किल्ल्याचा इतिहास देखील आता आपण बघणार आहोत. तर आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहे. तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं मंदिर आहे. याची माहिती देखील ह्या मंदिरामध्ये लिहिलेली आहे. मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये शूट केलं जाऊ देत नाही, त्यामुळे मी तुम्हाला आतमधील गाभारा दाखवू शकत नाही. तर ह्या मंदिरामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आता दर्शन घेणार आहोत आणि ह्यानंतर आपण इथे जे संग्रहालय म्हणजेच म्युझियम आहे त्याला व्हिजिट करणार आहोत. तर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास बऱ्यापैकी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुळजाभवानीचा फोटो तुम्ही बघू शकता. हा एकदम पुरातन काळातला फोटो आहे. तर आता म्युझियम आहे, तर आपण म्युझियममध्येही जाणार आहोत. सर्वात आधी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी तुम्ही मालवणला जाऊ शकता. मालवण हे मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या शहरांशी रस्ते आणि रेल्वे मार्गाने चांगलं जोडलेलं आहे. मालवणपासून तुम्ही बोटीद्वारे किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता, जसं आपण बोटीद्वारे प्रवास केलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याची अजून कोणती नावे आहेत तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे. मालवण किल्ला आणि फोर्ट ऑगस्टस ही या सिंधुदुर्ग किल्ल्याची नावे आहेत. आता इथे महाराजांच्या काळातील विविध पुरातन आपल्याला जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता. हा अनुभव तर तुम्हाला बरंच काही शिकवून जाईल आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला अगदी शिवकालीन ज्या आहेत त्या इथे बघायला भेटतील. सिंधुदुर्ग किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व त्याच्या स्थापत्यशास्त्रीय वैभवात आणि पर्यायानं भारताच्या इतिहासाला आकार देण्याच्या धोरणात्मक भूमिकेत आहे. या किल्ल्याचा प्रत्येक कोपरा धैर्य, लवचिकता, सामरिक तेजाच्या कथांचा प्रतिध्वनी करतो, जे भारताच्या भूतकाळात एक विंडो देतात. जसं जसं आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती घेत अधिक खोलात घेतो तसं तसं शतकानुशतके घडलेल्या घटना घडवण्यात या ऐतिहासिक वास्तूच्या भूमिकेबद्दल आपल्याला अधिक प्रगल्भता लाभते. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव विद्यमान मंदिर आहे, जे आत्ताच आपण बघितलं. आणखी वैशिष्ट्यपूर्व म्हणजे किल्ल्यात जतन केलेल्या ह्या शिवाजी महाराजांच्या पायांचे आणि तळहातांचे ठसे आहेत, ज्याचं सांस्कृतिक मूल्य प्रचंड आहे. आक्रमणकर्त्याविरुद्ध धोरणात्मक सोयीस्कर बिंदू प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले 42 बुरुज आहेत. किल्ल्याच्या उंच भिंतीवर शत्रूवर गोळीबार करण्यासाठी छिद्रे पाडलेली आहेत, जी विचारसरणी दर्शवणारी संरक्षण रणनीती दर्शवतं. तर ह्या शिवकालीन तलवारी किंवा ज्या पण काही वस्तू आहेत ह्या आपण बघतच आहोत. हे बघून आपल्या डोळ्याचं खरंच पारणं फिटतं. तर बघू शकता अतिशय सुंदर हे म्युझियम आहे आणि इथे सगळी माहिती लिहिलेली आहे. त्यामुळे तिथे जर व्हिजिट केली तर म्युझियम नक्की बघा. म्हणजे हा जो इतिहास आहे तो आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायला नक्कीच मदत करेल.
आता सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळ्याच्या महिन्यात ऑक्टोबर ते फेब्रुवारी, जेव्हा हवामान आल्हाददायक असते. तथापि पावसाळ्याच्या हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर किल्ल्याभोवती हिरवीगार हिरवळ असते. तरीही मुसळधार पावसामुळे बोट सेवा अनियमित असू शकते. आता तुम्ही रेल्वेला जर प्रेफरन्स दिला तर कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ आणि सिंधुदुर्ग हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. दोन्ही मालवणपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. मालवणला पोहोचल्यावर किल्ल्यावर जाण्यासाठी मालवण जेट्टीवरून बोट भाड्याने घेऊ शकता. लक्षात ठेवा, बोट सेवा हवामानाच्या अधीन आहे, म्हणून त्यानुसारच योजना करा. हा आहे शिवकालीन नगारा, जो आजही सकाळ संध्याकाळ वाजवला जातो. आता हे आहे गडावरील शिवकालीन मंदिर. हे महादेवाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. जेवढं शक्य होईल तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आता ह्या आहेत विहिरी. तर मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरामध्ये गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांची नावं दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. या विहिरींचं पाणी चवीला अत्यंत गोड लागतं. किल्ल्याच्या बाहेर खारं पाणी आणि आत गोड पाणी हा एक निसर्गाचा चमत्कारच मानला पाहिजे. यामुळं किल्ल्यावर राहणं सुलभ झालं आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. तर इथे दर्शन करून आपण व्हिडिओ संपूयात. कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.